हा बॉल क्रॉस बॅटने खेळला, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतात. त्यावेळी सिंगल रन्स आले आणि आता एकेरी धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 32च्या घरात. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात, पण अजय पाटीलच्या षटकामध्ये एकच चौकार आला, तो देखील स्क्वेअर कटचा. त्यानंतर विकेट त्याने मिळवल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना तुम्हाला अनिकेत जोशी पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका जरूर उंच गेलाय, लांबी गाठेल का? मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षक पुढे गेलेत, झेल जज करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बराचसा उंच चेंडू होता, त्यामुळे जज करू शकले नाहीये. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलंय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरात. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 77चा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच वशाईल विंदणे. 2 बाद 34. 12 बॉल आणि 43 धावांची गरज. या क्रीडांगणामध्ये हा कारनामा केलाय आदर्श पनवेल टीमनं. 12 बॉल आणि 43 धावा त्यांनी जमा केल्यात. शेवटच्या 2 बॉलला 11 धावांची गरज असताना मयूर वाघमारेने ठोकलेले 2 षटकार. त्यामुळे त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल 43 धावांची आणखीन गरज. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. आला षटकार. यावेळचा बॉल त्याला हॅमर केलंय. वाईड डिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. सामना आता जवळ येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय अभि चोरगेच्या विरोधात आणि त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वशाईल विंदणे संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. येणारे 10 बॉल आणि 31 धावांची आणखीन गरज. 10 बॉल 31 धावांची गरज. दोन बॉल 2 षटकार आलेत आणि त्यामुळे आता येणारी 10 बॉल 31 ची गरज. आणखीन एक फटका. रोहित गरत रंगात आलाय परत. आणखीन एक सलग 3रा षटकार. येणारे 9 बॉल आणि आता 25 धावांची गरज. चला चॉईस एकच बॉल आहे, त्यामुळे आता जे आयोजन कमिटी तुम्हाला चेंडू देईल तोच घेऊन खेळावा लागणार आहे. 9 बॉल 25 धावा. कारण संपूर्ण ट्रॉफ्या पाहायला गेल्या तर सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात आल्यात. तर त्या संपूर्ण लाईव्ह असेल ती मेघना शेठ मडवी यांच्या वतीने देण्यात आली. संपूर्ण चेंडू आम्हाला अंकुश रामनाथ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेत. संपूर्ण जे सन्मान चिन्ह आहेत मॅन ऑफ द मॅच आहेत त्या दयानंद मडवी अक्षय मडवी यांच्या वतीने देण्यात आल्यात. सर्व गोष्टी या करता आयोजन कमिटीने इथे उपलब्ध करून दिल्यात. यावेळचा बॉल त्याला हॅमर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत अजय पाटील तिथे पाहायला मिळतात आणि त्याच्यापासून चेंडूला ठेवले दूर. मिळतील धावा 6. 4 चेंडू 4 षटकार. रोहित गरतने केला हा विक्रम.
षटकार आले आणि त्यामुळं हा सामना मी म्हणालो की 12 बॉल 43 ची गरज आहे. सामना सोपा नाहीये. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही खेळताय. धाकटीचा रोहित करत मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा विक्रम केलाय. त्यामुळे आता येणारे 8 बॉल 19 धावांची आणखीन गरज. 8 मध्ये 19. यावेळचा बॉल सलग 5वा षटकार. रोहित करत ऑन फायर. मिळतील 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले. तब्बल 30 धावा ठोकल्यात रोहित गरतनं. सात बॉल आणि त्या 13ची गरज. बेलोली संघ अगदी सर्व काही सुरळीत चालवतं पण आता मागील 5 चेंडूवर 5 षटकार आलेत. 6वा षटकार येईल का? हे उरण तालुक्याचे क्रिकेट आहे. उरण तालुक्यामध्ये धाडसी खेळाडू खेळतात आणि आज धाडस दाखवले रोहित करतनं. महत्वाचा खेळाडू 5 चेंडूवर 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. 6व्या बॉलवर 6वा षटकार पाहायला मिळणार का? धाकटी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. उरण तालुक्यामधील ज्यानं 7 बाईक जिंकल्यात असा रोहित क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळचा बॉल समोर टाकला होता. खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल रन झाले पण 5 चेंडूवर 5 षटकार आवडले असे बिंदणकरांनो. एकदा रोहित करसाठी टाळा व्हायला काय हरकत आहे. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 12 धावांची आणखीन गरज. 6 मध्ये 12 धावा आणखीन हव्यात. सहा बॉल आणि आता 12 धावांची गरज. श्रवण दीपक भोईर यांची ताकबंद झालाय. 6 बॉल आणि आता 12ची मॅच. लकीच्या मॅच मोठी जुईची. सहा बॉल आणि त्या 12ची गरज. याच क्रिकेटच्या मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 43 बनल्यात आणि आता 6 मध्ये 12 बनवायच्या आहेत. त्या म्हणजे वैशाली विंदणे टीमला कम्मालीची आज ही मॅच पाहायला मिळाली. कम्मालीचा हा सामना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. प्रफुल्ल पाटील चांबो आलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्यानं झेल कॅरी केलाय. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर तुषारने मिळवलंय. मागील 5 चेंडूवर 5 षटकार रोहित गरतच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि त्या रोहित गरतला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम तुषारने केलंय. नवीन खेळाडू योगेश पाटील बाबू आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल त्याच्या समोर देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यामुळे आता सामन्यामध्ये येणारे 4 बॉल 12ची गरज आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पावसाळी रबर बॉल स्पेशलिस्ट खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नेहमीच पावसाळी